आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. प्रसारित करीत आहोत प्रादेशिक मराठी बातम्या. आकाशवाणी नागपूर. हेमांगी कुलकर्णी आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. काही ठळक बातम्या. गगनयान आणि आदित्य L1 मोहिमेनं केवळ अंतराळ क्षेत्रातच भारताचा दर्जा उंचावला नाही, तर यामुळे मानवतेलाही मोठी मदत होत असल्याचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं प्रतिपादन. झिंग्यांचं उत्पादन विदर्भातील शेतकऱ्यांसाठी ठरेल वरदान. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना विश्वास. पशु आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठात घेतली बैठक. विकसित भारत संकल्प यात्रेला गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम भागात उत्तम प्रतिसाद. आणि नागपूर इथले ज्येष्ठ साहित्यिक डॉ यशवंत मनोहर यांना यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर. गगनयान आणि आदित्य L1 मोहिमेनं केवळ अंतराळ क्षेत्रातच भारताचा दर्जा उंचावला नाही, तर या दोन्ही मोहिमांमुळे मानवतेलाही मोठी मदत होणार आहे, असं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटलं आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज नवी दिल्ली इथं 2047 मधील एरोस्पेस आणि हवाई वाहतूक या विषयावरील 2 दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषद आणि प्रदर्शनाचं उद्घाटन केलं. राज्यमंत्री जितेंद्र सिंग यावेळी उपस्थित होते. संरक्षण आणि वाहतुकीसाठी स्वतंत्र तंत्रज्ञान तयार करून एरोस्पेस क्षेत्र परिवर्तनाच्या टप्प्यातून जात आहे. या क्षेत्रातील कर्मचाऱ्यांचं कौशल्य वाढवण्याची गरज असल्याचं राष्ट्रपती म्हणाल्या. एरोनॉटिकल सोसायटी ऑफ इंडियाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. या कार्यक्रमात एरोस्पेस आणि हवाई वाहतूक या क्षेत्रातील यशस्वी वाटचाल, तांत्रिक प्रगती आणि या क्षेत्रातल्या तज्ञांची भूमिका यावर आधारित असेल. आंतरराष्ट्रीय तज्ञ, शास्त्रज्ञ, उद्योगपती, शैक्षणिक संस्था, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग, स्टार्टअप्स आणि विद्यार्थी यात सहभागी होत आहेत. या 2 दिवसात अनेक संस्था आणि विभागांचे प्रमुख या परिषदेत मार्गदर्शन करणार आहेत. विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. अशात पूर्व आणि पश्चिम विदर्भात ज्या भागांमध्ये क्षमता आहे तिथं खाऱ्या आणि गोड पाण्यातील झिंग्यांचं उत्पादन घेतलं तर ते शेतकऱ्यांसाठी आर्थिक लाभाचं वरदान ठरू शकतं, असा विश्वास केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज व्यक्त केला. महाराष्ट्र पशु आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठात झालेल्या बैठकीमध्ये गडकरी बोलत होते. या बैठकीला राज्याचे मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार, खासदार डॉ अनिल बोंडे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी अॅक्वा एक्सचेंज कंपनीच्या वतीनं राजस्थान, गुजरात आणि इतर राज्यांमध्ये खाऱ्या आणि गोड्या पाण्यातील झिंग्यांच्या उत्पादनातून शेतकऱ्यांना झालेल्या लाभाचं प्रेझेंटेशन देण्यात आलं. नितीन गडकरी आणि सुधीर मुनगंटीवार यांनी अशा प्रकारचा प्रकल्प प्रायोगिक तत्वावर राबवण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. गडकरी म्हणाले की पूर्व विदर्भात 6000 मालगुजारी तलाव आहे. या ठिकाणी गोड्या पाण्यातील झिंग्यांचं उत्पादन शक्य आहे. याशिवाय अमरावतीसह पश्चिम विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये खाऱ्या पाण्यातील झिंग्यांचं उत्पादन घेता येईल. या दोन्ही भागांमधील क्षमतांचा उपयोग करून घेत शेतकऱ्यांना झिंग्यांच्या उत्पादनातून कसा जास्तीत जास्त लाभ पोहोचवून देता येईल याच्यावर विचार करावा, असं त्यांनी सुचवलं. खाऱ्या आणि गोड्या पाण्यातील झिंग्यांच्या उत्पादनाचा प्रायोगिक प्रकल्प सर्व विभागांनी समन्वयातून राबवाव्या, अशा सूचना त्यांनी केल्या. मराठा कुणबी मराठा जातीचे जात प्रमाणपत्र पात्र व्यक्तींना देण्याबाबतची कार्यपद्धती विहित करण्यासाठी गठीत समितीचे अध्यक्ष माजी न्यायमूर्ती संदीप शिंदे येत्या 21 ते 23 नोव्हेंबर या कालावधीत नागपूरला येत आहे. या दौऱ्यादरम्यान 22 नोव्हेंबरला विभागीय आयुक्त कार्यालयात बैठकीला ते उपस्थित राहतील, तर 23 नोव्हेंबरला विभागीय आयुक्त कार्यालय नागपूर इथं बैठकीत ते उपस्थित असतील. विभागीय आयुक्त कार्यालय नागपूर इथं आयोजित या बैठकीला ते असणार आहे. त्या अनुषंगानं नागपूर जिल्ह्यातील नागरिकांकडून त्यांच्याकडील उपलब्ध असलेले पुरावे, वंशावळी, शैक्षणिक आणि महसुली पुरावे, संस्थानिकांनी दिलेल्या सनदा, राष्ट्रीय दस्तावेज आदी जुनी अभिलेख समितीला सादर करण्यात येणार आहे. याकरता नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयातील स्थापित विशेष कक्षात 21 ते 24 नोव्हेंबर या कालावधीत हे दस्तावेज स्वीकारण्यात येतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकारानं ऊर्जा क्षेत्राच्या बळकटीसाठी राबवण्यात येणारी RDSS योजना आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा करण्यासाठीची मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 या 2 योजनांमुळे राज्याच्या ऊर्जा क्षेत्राचा कायापालट होणार असून त्यांच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी कसोशीनं प्रयत्न करावे, असं MSEB सूत्रधारी कंपनीचे स्वतंत्र संचालक विश्वास पाठक यांनी नागपूर इथं सांगितलं. महावितरण, महानिर्मिती, महापारेषण, महाऊर्जा आणि विद्युत निरीक्षक विभाग यांच्या जिल्हा आढावा बैठकीत ते बोलत होते. शासनाच्या सेवेत कायम करावं या मागणीसाठी मागील महिनाभरापासून अमरावती जिल्ह्यातील कंत्राटी आरोग्य कर्मचारी काम करत आहेत. विविध
आंदोलनानंतर आज कर्मचाऱ्यांनी कोरोना काळात दिलेल्या गौरवपत्राची होळी करत शासनाविषयी निषेध व्यक्त केला. कोरोना काळात प्राण्यांची बाजी लावून जिल्हा परिषदेमध्ये कंत्राटी कर्मचाऱ्यांनी काम केलं, मात्र अद्यापपर्यंत त्यांना शासनाच्या सेवेत सामावून घेतलं नसल्यामुळे कर्मचारी आता आक्रमक झाले आहे. याच पार्श्वभूमीवर मागील 25 दिवसांपासून सुरू असलेलं आंदोलन आता हळूहळू तीव्र रूप धारण करत असल्याचं आमच्या प्रतिनिधीनं कळवलं आहे. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 नोव्हेंबरपासून शुभारंभ केलेली विकसित भारत संकल्प यात्रा आज गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुक्यातील वेलगूर, धानोरा तालुक्यातील सावेला आणि गडचिरोली तालुक्यातील मारोडा इथं पोहोचली. या यात्रेला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. तिन्ही ठिकाणी केंद्र सरकारच्या विविध योजनांची माहिती देऊन जनजागृती करण्यात आली. सावेला इथं आरोग्य विभागाच्या वतीनं रक्तदाब आणि रक्तशर्करा तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं. परिसरातील शेकडो नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला. मारोडा इथं ग्रामपंचायतीच्या वतीनं जलजीवन मिशनच्या हर घर शुद्ध जल योजनेविषयी जनजागृती करण्यात आल्याची माहिती आमच्या प्रतिनिधीनं दिली आहे. दरम्यान केंद्र शासनाच्या विविध योजना ग्राम आणि शहर पातळीवर प्रभावीपणे राबवून विकसित संकल्प यात्रेत जास्तीत जास्त लाभार्थ्यांना लाभ द्यावा असं आवाहन केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी केलं आहे. यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीनं दिला जाणारा यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय पुरस्कार 2023 ज्येष्ठ साहित्यिक डॉ. यशवंत मनोहर यांना जाहीर झालाय. चव्हाण सेंटरच्या कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे यांनी ही घोषणा केली. यशवंतराव चव्हाणांच्या पुण्यतिथी दिनी येत्या 25 नोव्हेंबर रोजी चव्हाण सेंटरचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते हा पुरस्कार दिला जाणार आहे. चव्हाण सेंटरच्या वतीनं दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो. 2 लाख रुपये रोख आणि मानपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. यावर्षी हा पुरस्कार ज्येष्ठ आंबेडकरवादी साहित्यिक डॉ. यशवंत मनोहर यांना जाहीर झालाय. मनोहर यांनी मराठी साहित्यात सातत्यानं कसदार लेखन केलंय. समाजातील नाकारलेल्या माणसांच्या जगण्यातला उद्वेग, आशय, अभिव्यक्ती मांडणारे संवेदनशील व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. 1977 साली प्रकाशित झालेल्या उत्थान गुंफा या पहिल्याच कविता संग्रहाची वाङ्मय जगतामध्ये विशेष दखल घेतली गेली. समाजातील गरीब आणि गरजू रुग्णांना चांगल्या वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यासाठी स्वामी विवेकानंद मेडिकल मिशनचं कार्य अविरत सुरू आहे. अशा प्रकारे निस्वार्थ सेवा पुरवणाऱ्या संस्थांना आवश्यक संपूर्ण मदत देण्यात येईल अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. नागपूरच्या वर्धा रोड इथल्या खापरी येथील स्वामी विवेकानंद मेडिकल मिशन संस्थेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त संस्थेतर्फे हृदयरोग चिकित्सा सेवा कक्षाचं लोकार्पण काल करण्यात आलं. त्यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. अभंग देखील कौशल्यच असल्याचं प्रतिपादन माजी खासदार पद्मश्री डॉ. विकास महात्मे यांनी केलं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या शताब्दी पर्वनिमित्त भव्य राज्यस्तरीय खंजेरी भजन स्पर्धेचं आयोजन सावनेर तालुक्यातील दहेगाव रंगारी इथं आज आणि उद्या करण्यात आलंय. विद्यापीठाच्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज अध्यासन केंद्र आणि दहेगाव रंगारी इथल्या अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित राज्यस्तरीय खंजेरी भजन स्पर्धेचं उद्घाटन करताना ते बोलत होते. या स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस आणि प्रमाणपत्र वितरण उद्या संध्याकाळी 5 वाजता कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांच्या अध्यक्षतेखालील कार्यक्रमात होणार आहे. गुजरातच्या अहमदाबाद इथं नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात उद्या होणाऱ्या क्रिकेट विश्वचषकाच्या अंतिम सामन्यासाठी सर्व तयारी पूर्ण झाली आहे. हा सामना पाहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ऑस्ट्रेलियाचे उपपंतप्रधान रिचर्ड मार्कल्स हे उपस्थित राहण्याची शक्यता लक्षात घेऊन सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. दरम्यान गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी उद्याच्या सामन्यापूर्वी सुरक्षा, स्वच्छता आणि वाहतूक व्यवस्थापनाचा सर्वंकष आढावा घेतलाय. भारताचा टेनिसपटू रोहन बोपण्णा आणि त्याचा ऑस्ट्रेलियन जोडीदार मॅथ्यू एप्टन यांनी इटलीत ट्युरिन इथं एटीपी फायनल्स पुरुष दुहेरीच्या उपांत्य फेरीत प्रवेश केलाय. त्यांनी नेदरलँड्सच्या वेस्ली कोलहॉफ आणि ग्रेट ब्रिटनच्या नील स्कुफल्सी यांचा रेड ग्रुप पात्रता निर्णायक सामन्यात सरळ सेट्समध्ये पराभव केला. 43 वर्षीय रोहन बोपण्णा एटीपी फायनलच्या उपांत्य फेरीत पोहोचणारा सर्वात वयस्क खेळाडू ठरलाय. नंदुरबारमध्ये झालेल्या 3 दिवसीय आदिवासी सांस्कृतिक महोत्सवात यवतमाळ जिल्ह्यातल्या लोहारा इथल्या आदिवासी ढेमसा नृत्य पथकानं प्रथम क्रमांक मिळवलाय. दुसरं पारितोषिक यवतमाळच्याच पांढरकवडा इथल्या घोसाडीच्या वीर बाबूराव शेडमाके यांच्या ढेमसा नृत्य संघानं तर तिसरं पारितोषिक गडचिरोली जिल्ह्याच्या अहेरी इथल्या रेला नृत्य पथकानं मिळवलं आहे.
शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. गगनयान आणि आदित्य L1 मोहिमेनं केवळ अंतराळ क्षेत्रातच भारताचा दर्जा उंचावला नाही, तर यामुळे मानवतेलाही मोठी मदत होत असल्याचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं प्रतिपादन. आणि नागपूर इथले ज्येष्ठ साहित्यिक डॉ. यशवंत मनोहर यांना यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. नमस्कार.